काय मीरा, माझं चॅलेंज एक्सेप्ट करणार होतीस ना? करणार आहेस की नाही? काय लूक देतेस ग तू? धडकी भरली मला, घाबरले मी. काय झालं? राग फक्त वरवरचा आहे तुझा, बाकी काही नाही? माया, राग बघायचा आहे ना तुला? ठरवलं ना तर आत्ताच्या आत्ता उत्तर देऊ शकते तुला, पण थांब, थोडं थांब. वेळ आली की सगळं कळेल तुला. मीरा, तू लक्ष देऊ नकोस हिच्याकडे. मीरा, काय झालं? सांगणार होतीस ना सगळ्यांना की मी तुझी बहीण नाहीये? सांगितलीच नाही अजून. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मी अंबिकाचा खून केलाय हे सुद्धा सांगणार होतीस. काय झालं? नाही सांगणार? सांग, सांग ना सगळ्यांना. सांगणार होतीस ना? कुठे गेली हिम्मत? मीरा, ही जाणून बुजून असं करतीये. हिला वाटते की रागाच्या भरात तू काहीतरी करशील, पण तू हिच्याकडे फक्त दुर्लक्ष कर. आत्ता ही ती वेळ नाहीये, ठीक आहे? चल तू इथून. मीरा चल. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वहिनी, मस्त झाले ना पोहे. मीरा, तू त्या मायाचा विचार करू नकोस. मी तर सांगते तू तिच्या नादीच लागू नकोस. आली. आणि हो, अथर्वशी अजिबात बोलू नकोस हा. आणि ब्रेकफास्टला त्यांच्या शेजारी बसू नकोस, ठीक आहे? मीरा, ठीक आहे? आईसाहेब, तुम्ही बसा, मी वाढते. ही अंबिका प्रत्येक जागी हजर असते, मीराची राखणदारी करत असते. माझ्यासाठी घरात वावरणं अवघड करून ठेवलंय मी. दादा, मीरा वहिनीने तुला माफ केलंय की नाही अजून? हा सगळ्यांसमोर काढायचा विषय आहे का अनन्या? तुझं काम कर, जागेवर जाऊन बस. आत्ताच विषय काढतो. हे बघ, मी काय म्हणते, तू ना मीरा वहिनीला डायरेक्ट आय लव्ह यू म्हणून टाक. हो वेदाचे बाबा, अहो हळू, वर बघा ना तुम्ही, वर बघा, वर बघा. अथर्व, दादा, यू ओके ना? घ्या, मी तुला यांच्याशी बोलू नको असं सांगते आणि तू त्यांची काळजी घेतेस. काय करू मी मीरा तुझं? अनन्याताई, चला मी तुम्हाला नाश्ता वाढते, या ना. बसा. दादासाहेब, आपले जे नवीन क्लायंट आहेत त्यांचं काय करायचंय? त्याविषयी पण नंतर बोलूया अजित. आधी नाश्ता करून घे. तेच ना, किती सारखं आपलं काम काम काम. डायनिंग टेबलवर तरी निदान ऑफिसचे विषय नको.
अथर्व, हा बाबा. मीराचं नाक लाल का झालंय मी समजू शकतो, पण तुझ्या नाकाचं काय? आल्यापासून बघतोय सगळे रुमाल झाकून वगैरे. बरोबर हेरलत तुम्ही दादासाहेब. काय रे अथर्व, सांग सांग. बाबा तो अरे हा, मी जो जालिम बाम आणला होता त्याचा त्रास साथीसारखा पसरतोय की काय? माया, तुला काय झालंय? काही नाही. काही नाही. तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय काहीतरी झालंय हे. हा, बोल ना, काय प्रॉब्लेम आहे सांगून टाक. इथे सगळे बसलेत, एका मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुझा. नाही, नाही होऊ शकत तो सॉल्व. अगं सांगून तर बघ. हा प्रॉब्लेम मीराने क्रिएट केलाय आणि त्याचं काहीच होऊ शकत नाही. माया, काय झाले ते स्पष्ट सांग. मॅडम, खरं म्हणजे मीराने अजूनही मला बहीण म्हणून स्वीकारलेलं नाहीये. तिने आपल्या सगळ्यांची फसवणूक केली आहे. माया, काही काय बोलतीयस तू? अगं मी खरं तेच बोलते. माया, काय ते स्पष्ट सांग. दादासाहेब, एवढं सगळं झाल्यावर मीराचं असं म्हणणं आहे की मी तिची बहीण नाहीये.